नमस्ते. मी डॉक्टर सूरज पवार, कॅन्सर तज्ञ, कोल्हापूर कॅन्सर सेंटर व माझा या क्षेत्रात 30 वर्षाहून अधिकचा अनुभव आहे. जेव्हा माझ्याकडे मोठ्या आतडीचे कॅन्सरचे पेशंट येतात, म्हणजे कोलॉन कॅन्सर, तेव्हा त्यांचा कॉमन प्रश्न असतो, की मला कसा काय हा कॅन्सर झाला? किंवा आता पुढे काय करायचं? तपासण्या वगैरे. तर हा मोठ्या आतडीचा कॅन्सर तसं पाहिलं तर कोणालाही होऊ शकतो आणि काहीही कारण नसताना सुद्धा हा कॅन्सर होऊ शकतो. पण ह्याचे काही रिस्क फॅक्टर जे आहेत, की वाढतं वय म्हणजे ओल्ड एजमध्ये हा कॅन्सर जास्त कॉमन आहे. पूर्वी असं समजलं जायचं, की हा पाश्चात्य वेस्टर्न कंट्रीजचा कॅन्सर आहे. पण हल्ली आपल्या देशामध्ये सुद्धा याचं प्रमाण खूप वेगाने वाढत चाललंय आणि त्याला दुसरं मेन कारण आहे, की लाईफस्टाईल. पाश्चिमात्य जी लाईफस्टाईल आहे, ती आपण आता इथे अवलंबायला लागलेलो आहोत. याच्यामध्ये महत्त्वाचं आणखी एक कारण असं आहे, की आपण जे काही आहार घेतोय, पूर्वी आपल्या देशामध्ये हाय फायबर डायट खाल्ला जायचा. फळभाज्या, पालेभाज्या हे अशा प्रकारचे अन्नपदार्थ. आता हाय फायबर डायट हल्ली खाण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. त्याचबरोबर ऑइली किंवा चरबीयुक्त पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. फास्ट फूड जे आहे, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि दुसरं एक रिस्क फॅक्टर याच्यामध्ये आहे, की मटण, रेड मीट जे आपण मटण म्हणतो, त्याचं अति जास्त प्रमाणात सेवन करणं, हा सुद्धा एक रिस्क फॅक्टर आहे. की आपण ह्याचं समजून घेतलं पाहिजे, की रेग्युलर आपल्याला स्टूल्स शौचाला होणं हे खूप गरजेचं आहे रोजच्या रोज. पण आपण जर मीठ किंवा अशा प्रकारचे पदार्थ ज्या नॉन-व्हेज जास्त खाल्ले, तर मग कॉन्स्टिपेशन व्हायची शक्यता जास्त असते आणि त्याच्यामुळे ह्याचा हा रिस्क वाढतो. आणखीन एक प्रिव्हेंटेबल महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ओबेसिटी, स्थूलपणा, ओव्हरवेट हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या आतडीचा कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवणे, रेग्युलर चालणे, योगा, प्राणायाम किंवा जिम जे काही तुम्हाला सुटेबल होतंय ते रेग्युलर पद्धतीने फिटनेस मेंटेन ठेवणे आणि ओबेसिटी, स्थूलपणा कमी करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ह्या कॅन्सरला फॅमिलियल कॅन्सर असं समजलं जातं. म्हणजे कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला जर मोठ्या आतडीचा किंवा कोलॉन कॅन्सर झाला, तर त्या फॅमिलीतल्या इतर मेंबर्सने जागरूक होणं गरजेचं आहे आणि आपली स्वतःची रेग्युलर तपासणी करून घेणे डॉक्टरांकडे जाऊन किंवा काही यातलं लक्षण जर आढळलं, तर ते ताबडतोब त्याचा तपास करून घेणं हे गरजेचं आहे. हेरिडिटरी काही रिझन्स आहेत, की ज्याच्यामध्ये हेरिडिटरी फॅक्टर्स आहेत. उदाहरणार्थ पॉलिपोसिस कोलाय, फॅमिलियल ॲडेनोमायटिस पॉलिपोसिस कोलाय नावाची एक कंडिशन आहे, की ज्याच्यामुळे पूर्ण मोठ्या आतडीमध्ये छोटे-छोटे पॉलिप्स असतात. तर त्याचं पुढे कोलॉन कॅन्सर होण्याची शक्यता असू शकते. त्याचप्रमाणे नॉन पॉलिपोसिस कोलॉन कॅन्सर हेरिडिटरी एच-एन-पी-सी-सी म्हणतात. ही सुद्धा एक रिस्क फॅक्टर आहे. इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज असे काही आजार आहेत, की जे बिनाईन असतात सुरुवातीला, पण नंतर त्याचं कदाचित पुढे कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं. तर ही वेगवेगळी कारणं आहेत. ह्यातलं कुठलंही कारण नसलं तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीला हा मोठ्या आतडीचा कॅन्सर होऊ शकतो. तर ते आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि अर्ली स्टेजमध्ये त्याचं निदान करणं गरजेचं आहे. तर हे निदान आपण कसं करायचं अर्ली स्टेजमध्ये? तर काही लक्षणं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर असतील, शौचाच्या सवयीमध्ये अचानक बदल होणे, कॉन्स्टिपेशन वाढत जाणे किंवा कॉन्स्टिपेशन अल्टरनेटिंग विथ लूज मोशन्स अशी काही लक्षणं असतील, अशक्तपणा होणे, वजन कमी होणे, पोट फुगणे, शौचाच्या मार्गाने ब्लीडिंग किंवा काळपट शौचाला होणे, ज्याला मलिना म्हटलं जातं. त्यातलं असं कुठलंही लक्षण असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन स्टूलचं एक्झामिनेशन केलं जातं आणि महत्त्वाचा तपास म्हणजे कोलॉनोस्कोपी, ज्याच्यामध्ये एका लवचिक दुर्बिणीद्वारे संपूर्ण मोठ्या आतडीची आतून एंडोस्कोपी तपासणी केली जाते. त्याच्यामध्ये पूर्ण त्याचं स्टडी केलं जातं आणि कुठेही गाठ असेल, ट्यूमर असेल किंवा अल्सर असेल, तर त्याची बायोप्सी घेतली जाते आणि बायोप्सी घेतल्यानंतर मग त्याचं निदान होतं, की कॅन्सर आहे का नाही, गाठ साधी गाठ आहे का निओप्लास्टिक कॅन्सरची गाठ आहे, हे केलं जातं. आणि त्याच्यानंतर रेडिओलॉजिकल काही टेस्ट केले जातात, की त्या कॅन्सरचं स्टेजिंग करण्यासाठी. ज्याच्यामध्ये सीटी स्कॅन, गरजेप्रमाणे पेट स्कॅन आणि काही ठिकाणी गुदद्वाराच्या ठिकाणी जर कॅन्सर असेल, तर एम-आर-आय स्कॅन काही ठिकाणी केला जातो. तर हे अशा प्रकारे साध्या सोप्या तपासण्या आहेत, की ज्याच्यामुळे पटकन ह्या कॅन्सरचं निदान होऊ शकतं. कारण अर्ली स्टेजमध्ये ह्या कॅन्सरचं निदान झालं, तर मोठ्या आतडीचा कॅन्सर योग्य उपचाराने अर्ली स्टेजमध्ये पूर्णपणे बरासुद्धा होऊ शकतो. आपल्याला काही शंका असतील तर आपण आम्हाला संपर्क साधू शकता किंवा कॉमेंट बॉक्समध्ये आपण प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.